मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी पुण्यात वॉर रूम उभारण्यात आली आहे। या वॉर रूममधून राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांचं नियोजन करण्यात येत आहे। सध्या या वॉर रूममधून पुण्यात 25 तारखेला होणाऱ्या मोर्चाचं नियोजन सुरू आहे। मराठा क्रांती मोर्चाची ही वॉर रूम कशी आहे याचा घेतलेला हा आढावा। राज्यभरात विराट मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत। या मोर्चांना होणारी लाखोंची गर्दी सर्वांच्याच कुतूहलाचा विषय आहे। या मोर्चांचं नियोजन आणि नियंत्रण कुठून केलं जातं त्याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे। पुण्यातल्या मॅरेथॉन भवनमध्ये या मोर्चांचं नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी वॉर रूमच उघडण्यात आलेलं आहे। किती लोक आता इथे काम करतायत, कधीपासून करतायत आणि काय स्वरूपाचं काम या ठिकाणी चालू आहे? या ठिकाणी गेली 15 ते 20 दिवस झाले हे संयोजन केलं जातं। या ठिकाणी कार्यालय आहे, विविध समित्या निर्माण केलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून आणि काही प्रचार लोक करतात त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सुमारे सुरुवातीला 100 आता 200 300 400 आणि जवळजवळ 5000 ते 7000 स्वयंसेवक आम्ही तयार केलेले आहेत। त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। सध्या तुम्ही इथनं पुण्याचं नियोजन करताय, पुण्याचा 25 तारखेचं मोर्चाचं नियोजन करताय। पुण्याच्या मोर्चाचं काय तुमचं नियोजन आहे, कितपत तुम्हाला गर्दी अपेक्षित आहे पुण्याच्या मोर्चाविषयी? पुण्याच्या मोर्चामध्ये आम्हाला सुरुवातीला असं वाटत होतं की एक 5 लाख लोक येतील, 6 लाख लोक येतील, परंतु आता दिवसेंदिवस हा जो क्राऊड दिसतोय आणि विविध ठिकाणी जे जमा होणारी गर्दी आहे तर त्याचं एकंदरीत सुप्त म्हणजे पुणे हे सुप्त म्हणून ओळखलं जातं। तर ते मनात काय आहे ते कळत नाही, परंतु ॲक्च्युली त्या दिवशी काय घडेल तर सुमारे 10 ते 15 लाख लोक तरी किमान येतील असा एक अंदाज आहे। महिला तुम्ही यामध्ये सहभागी दिसतात, काय नक्की जबाबदारी आहे तुमच्याकडे? आम्ही सगळ्या कॉलेजेसमध्ये जातो आहे। कॉलेजमधल्या मुलींना आम्ही कॅम्पेन करतो, त्यांना ट्रेनिंग देतो। स्वयंसेविका नेमल्यात आम्ही त्याच्यासाठी। आमचे 2000 महिलांचं ट्रेनिंग पूर्णपणे आपण घेतलेलं आहे। त्यानंतर आम्ही काही बचत गटांच्या महिलांना एकत्रित घेतलेलं आहे। बचत गट, कॉलेज, युवती यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपण जास्तीत जास्त संख्या म्हणजे आम्ही 3 ते 4 लाख महिला एकत्रित इथं येण्याचा आमचा निर्धार आहे। इथून नक्की काय काम चालतं? खाली तुमचे 25-30 कॉम्प्युटर ठेवलेले आहेत, बरेच कार्यकर्ते स्वयंसेवक बसलेले, तिथून कशा पद्धतीने काम चालतं? दररोज सकाळी साधारण 6 वाजता आमचा दिवस सुरू होतो। 5:30 वाजता आमच्या ज्या रेग्युलर डेली मीटिंग्स असतात त्याबद्दलच्या पोस्ट्स आम्ही सगळ्यांना सर्क्युलेट करतो। आदल्या दिवशीचं त्याचं नियोजन रात्री 12पर्यंत झालेलं असतं। मग दिवसभराच्या शेड्यूलमध्ये त्या पोस्ट ज्या मीटिंगच्या आहेत त्या सगळ्यात अगोदर दिल्या जातात। त्यानंतर आम्ही न्यूजपेपरचं ट्रॅकिंग करतो, मीडियाचं ट्रॅकिंग करतो, टी व्हीवरती कशा पद्धतीनं या मराठा क्रांती मोर्चाकडं माध्यमांचं असेल, वेगवेगळ्या यंत्रणांचं कसं लक्ष आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत याचा साधारण अंदाज घेतल्यानंतर आम्ही त्या प्रकारचा कंटेंट डिझाईन करायला सुरुवात करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।